ठाण्यातले केतन वैद्य आणि निकिता वैद्य नेपाळमध्ये इंटरनॅशनल टॅटू कन्व्हेन्शनसाठी गेले होते। याच कार्यक्रमात केतनला एक अवॉर्डही मिळालं होतं, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही। हा कार्यक्रम सुरू असतानाच भूकंप झाला आणि होत्याचं नव्हतं झालं। कसा होता तो थरारक क्षण याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर। आपल्यासोबत केतन आणि निकिता वैद्य हे दोघंजण भाऊ बहीण आहेत। ते या भूकंप प्रलयात सापडले होते आणि सुखरूप आता घरी परतलेले आहेत। केतन, काय परिस्थिती होती त्यावेळेला, काय तुम्हाला जाणवलं त्यावेळी? खूप डेव्हस्टेटिंग होतं जे काही आम्ही फेस केलं। 11:15च्या सुमारे आम्ही एक 45 सेकंड्सचा एवढा मोठा झटका पाहिला आणि फील केला। त्याच्यानंतरची लाईफ वॉज नॉट इझी। म्हणजे आम्ही ते कन्व्हेन्शन, ते अवॉर्ड्स, सगळ्या गोष्टी विसरून घरातल्यांची आठवण काढत होतो आणि असं वाटत होतं का हा लास्ट मोमेंट आहे। सगळे आर्टिस्ट जेवढे पण रस्त्यात मिळत होते सगळ्यांना एकत्र घेऊन एका ओपन ठिकाणी पोचलो। ओपन ठिकाणी पोचल्यावर सगळे खाली बसलो। ओपन ठिकाणी पोचल्यावरही आम्हाला 4-5 व्हायब्रेशन जाणवले। त्यामुळे लाईफ आणि डेथमध्ये किती छोटा अंतर राहिलेला आहे आता हे समजत होतं। निकिता, तू कन्व्हेन्शन हॉलमध्ये होतीस जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले, त्यावेळेला काय परिस्थिती होती त्या ठिकाणी, काय तू अनुभवलंस? भूक लागलेली म्हणून आम्ही बाहेर आलो, तेव्हा मी हॉलमध्ये नव्हते, मी बाहेर आलेली नाश्ता करायला आणि अचानक तिकडे खात असताना लाईट गेली तिकडची। तर आम्हाला वाटलं का हे खूप नॉर्मल आहे, नेपाळमध्ये नेहमी लाईट्स वगैरे जात असतात। पण त्याच्यानंतर एवढा मोठा झटका आला का ती सीलिंग ऑलमोस्ट खाली यायला लागलेली आणि त्या भीतीने लोक पळाली। तेव्हा स्टॅम्पेड झाला, तेव्हा माझ्या पायाला जराशी जखमसुद्धा झाली। तसंच आम्ही पळालो आणि सगळीकडे पूर्ण रस्ता हलत होता, भेगा जात होत्या। स्वतःच्या पायाखालून रस्ते फाटताना बघून असं वाटलेलं का हा शेवटचा क्षण आहे। आता तुम्ही घरी आलेला आहात, तुम्हाला एक अवॉर्ड देखील त्या ठिकाणी मिळालेला होता। आता सध्या काय वाटतंय? ती अवॉर्ड्सचं काही सेलिब्रेशन नाही। ऑनेस्टली मी तर त्या अवॉर्डबद्दल विसरून पण गेलो होतो, कारण अवॉर्ड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मॅटर नव्हत्या करत जेवढ्या माणसाची लाईफ मॅटर करत होती। ज्या फ्रेंड्सबरोबर एवढे क्षण आम्ही जे काढले होते। घरी आल्यानंतर माहोल खूप डेंजर होता। आई एकदम मिठी मारून रडायला लागली, तेव्हा आम्हाला भरून आलं होतं। लाईफ डेथमध्ये खूप कमी अंतर राहिलेलं होतं। नक्कीच केतन आणि निकिताला त्या ठिकाणी टॅटूच्या ज्या स्पर्धेमध्ये अवॉर्ड्स देखील मिळालेला होता, परंतु त्या अवॉर्ड्सच्या बरोबर जो तिथे भूकंप झाला, जीवितहानी झाली, ती जी भीषणता आहे ती त्यांच्या मनामध्ये अद्यापही घर करून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।